BA तृतीय वर्ष अर्थशास्त्र विषयाच्या सर्व विद्यार्थ्यांचं या ऑनलाईन तासामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर ओंकार खिस्ते स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, मागील तासामध्ये आपण आर्थिक विकास म्हणजे काय, आर्थिक वृद्धी म्हणजे काय या संकल्पना अभ्यासल्या होत्या। आजच्या या तासामध्ये आपण विकसित देश आणि विकसनशील देश म्हणजे काय, विकसित आणि विकसनशील देशांची व्याख्या कशा प्रकारची करण्यात आलेली आहे या संदर्भामध्ये अभ्यास करणार आहोत। मागील तासामध्ये आपण आर्थिक विकास हा विकसनशील देशाशी संबंधित असणारा घटक आहे किंवा आर्थिक विकास ही विकसनशील देशाशी संबंधित असणारी संकल्पना आहे, तर आर्थिक वृद्धी ही संकल्पना विकसित देशांच्या संदर्भामध्ये लागू पडते असा अभ्यास केला होता। या व्याख्या आपण पाहिला होता आणि आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी यातील फरकही पाहिला होता। आजच्या या तासामध्ये या व्याख्येला अनुसरूनच विकसित देश कोणते आहेत, विकसनशील देश कोणत्या प्रकारचे आहेत या संदर्भामध्ये आपण अभ्यास करणार आहोत। मित्रांनो, युनायटेड नेशन्स नी जी व्याख्या केली आहे, UNO नी जी व्याख्या केली आहे, संयुक्त राष्ट्र संघटना, या संघटनेने आर्थिक विकास किंवा विकसित देश आणि विकसनशील देश या संदर्भामध्ये जी व्याख्या केली आहे ती व्याख्या म्हणजे ज्या देशांचं दरडोई उत्पन्न हे अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, जपान आणि वेस्टर्न युरोप या देशातील दरडोई उत्पन्नापेक्षा कमी आहे अशा देशांना विकसनशील देश असे संबोधण्यात येते। म्हणजे विकसित देशांमध्ये अशा देशांचा समावेश होतो की ज्यांचं दरडोई उत्पन्न हे अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, जपान, वेस्टर्न युरोप या देशांपेक्षा जास्त आहे किंवा त्यांच्या बरोबर आहे अशा देशांना विकसित देश असे म्हणण्यात येते। या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती जे काही आखाती देश आहेत, जे देश तेलाचं उत्पादन करतात, क्रूड ऑइलचं उत्पादन करतात, अशा देशांचं GDP किंवा दरडोई उत्पन्न हे आपण या आधी ज्या देशांचा उल्लेख केला त्या देशांपेक्षा जास्त आहे। म्हणजे अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, जपान, वेस्टर्न युरोप या देशातील दरडोई उत्पन्नापेक्षा आखाती देशांचं किंवा जे ओपेक कंट्रीज आहेत, ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीज, या देशामध्ये यांचं राष्ट्रीय उत्पन्न जास्त आहे, GDP जास्त आहे आणि त्या देशातील दरडोई उत्पन्न देखील जास्त आहे, परंतु तरी देखील या देशांचा समावेश विकसित देशांच्या यादीमध्ये करण्यात येत नाही। हा एक खूप मोठा विरोधाभास आहे, कारण या देशांचं, आखाती देशांचं दरडोई उत्पन्न हे जरी जास्त असलं तरी त्या देशाची अर्थव्यवस्था ही एका विशिष्ट क्षेत्रावरतीच अवलंबून आहे। कृषी उद्योग आणि सेवा क्षेत्र जे आहे या क्षेत्रांचा विकास या राष्ट्रामध्ये झालेला दिसून येत नाही। म्हणजेच कृषी उद्योग आणि सेवा या क्षेत्रातील सेवा आणि उत्पादनासाठी, वस्तूच्या उत्पादनासाठी हे देश जगातील इतर देशांवर अवलंबून आहेत। म्हणजे त्यांचं रिअल पर कॅपिटा इन्कम जे आहे, प्रत्यक्ष किंवा वास्तविक
दरडोई उत्पन्न आहे हे दरडोई उत्पन्न कमी होते, कारण या देशाचं राष्ट्रीय उत्पन्नातील मोठा भाग हा इतर देशांकडून कृषी आणि उद्योग क्षेत्रातील उत्पादनाची आयात करण्यावरती, इतर देशाकडून सेवा क्षेत्रातील ज्या तंत्रज्ञान आहे, ज्या सेवा आहेत, या सेवा आयात करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होतो. म्हणून त्यांचं वास्तविक पर कॅपिटा इन्कम जे आहे, रिअल पर कॅपिटा इन्कम जे आहे, हे कमी राहतं. म्हणून या देशांचा समावेश हा विकसनशील देशांमध्येच करण्यात येतो. या अर्थव्यवस्था, आखाती देशाच्या अर्थव्यवस्था या पूर्णतः तेलाच्याच उत्पादनावर आणि पर्यायाने त्याच्याच निर्यातीवरती अवलंबून असताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे या देशांचं दरडोई उत्पन्न जरी जास्त असलं तरी त्यांचा समावेश हा विकसित देशांच्या यादीमध्ये होत नाही. याबरोबरच या संकल्पना ज्या आहेत त्या संकल्पनेअंतर्गत एखाद्या देशाच्या सर्व क्षेत्रांचा संतुलित विकास होणे अपेक्षित आहे, असे या विधानातून, या परिस्थितीतून लक्षात येते. आखाती देशांच्या विरुद्ध बाजूने जर आपण विचार केला, किंवा आखाती देशांच्या दुसऱ्या देशाच्या एका बाजूला आणि दुसरे देश एका बाजूला जर आपण विचार केला, तर आपल्या असे लक्षात येते की जे विकसित देश आहेत हे विकसित देश कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र या तीनही क्षेत्रांच्या बाबतीमध्ये विकसित असलेले दिसून येतात. त्याबरोबरच या विकसित देशांची आयात निर्यात देखील ही संतुलित स्वरूपाची असताना दिसून येते. म्हणजेच या देशांचं वास्तविक दरडोई उत्पन्न आहे ते सर्वाधिक आहे, जास्त आहे. यामुळे विकसित देशांची श्रेणी किंवा यादी पेक्षा आखाती देशांचं दरडोई उत्पन्न जास्त असलं तरी त्यांचा समावेश किंवा अंतर्भाव हा विकसित देशांच्या यादीमध्ये होत नाही. ज्या वेळेस आपण दरडोई उत्पन्नाचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला काही देशांची जर आपण यादी पाहिली की त्या देशाची दरडोई उत्पन्न कशा पद्धतीचं आहे या संदर्भात जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की सर्वाधिक दरडोई उत्पन्न हे अमेरिका या देशाचं असताना आपल्याला दिसून येतं. ही आकडेवारी जी आहे ती आकडेवारी 2019-20 या वर्षाची असताना या वर्षाची आपण प्रदर्शित केली आहे किंवा याचा आधार घेतलेला आहे. तर दरडोई उत्पन्न हे सर्वाधिक अमेरिकेचं असताना दिसून येतं. तर भारताचं दरडोई उत्पन्न हे केवळ $1927 एवढं आपल्याला असताना दिसून येतं. विकसित देश म्हणून अमेरिका, जपान, जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स, इटली, कॅनडा, साऊथ कोरिया या देशांचं दरडोई उत्पन्न हे भारतापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे, जास्त आहे. तर भारत म्हणजे याचा अर्थ असा होतो की युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनने जी व्याख्या केली आहे ती व्याख्या म्हणजे की अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, वेस्टर्न युरोप या देशातील दरडोई उत्पन्नापेक्षा ज्या देशाचं दरडोई उत्पन्न कमी आहे अशा देशांना विकसनशील देश म्हणून ओळखलं जातं. तर या आकडेवारीवरून आपल्याला असं लक्षात येतं की भारताचं दरडोई उत्पन्न हे अत्यंत कमी आहे. अमेरिकेच्या तुलनेत जर विचार केला तर ते जवळजवळ 30 पटीने अमेरिकेचं उत्पन्न जास्त आहे. म्हणजे भारताचं दरडोई उत्पन्न हे अमेरिकेच्या दरडोई उत्पन्नापेक्षा 30 पटीने कमी आहे. हीच स्थिती इतर विकसित देशांच्या संदर्भात सुद्धा आपल्याला दिसून येते. म्हणजेच विकसित देश आणि विकसनशील देश या संदर्भामध्ये आपली संकल्पना जी आहे ती स्पष्ट झालेली दिसून येते. तर मित्रांनो, आजच्या या तासामध्ये आपण विकसित देश म्हणजे कोणत्या प्रकारचे देश, त्याची व्याख्या काय आहे आणि विकसनशील देश म्हणजे कोणते देश या संकल्पनेची
विश्लेषण आपण दरडोई उत्पन्नाच्या आधारे केलं. तर वर्तमान स्थितीचा जर आपण विचार केला तर विकसित देशांची श्रेणी किंवा विकसित देशांच्या श्रेणीमध्ये कोणत्या प्रकारचे देश आहेत, मध्यम विकसित देशांच्या श्रेणीमध्ये कोणते देश आहेत आणि विकसनशील किंवा मागास देशांमध्ये कोणत्या प्रकारचे देश आहेत याची व्याख्या करण्यासाठी UNDPच्या अंतर्गत युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम या अंतर्गत मानव विकास निर्देशांक याचाही आधार घेण्यात येतो. म्हणजे या अंतर्गत ज्या देशाचा HDI म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हा 1च्या जवळ असेल ते देश विकसनशील देश समजण्यात येतात. तर या उलट ज्या देशांचा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स ची व्हॅल्यू जी आहे, जे मूल्य आहे ते मूल्य 1च्या जवळ असेल तर अशा देशांना विकसनशील देश विकसित देश असे संबोधण्यात येते. 2020चा मानवी विकास अहवाल जर आपण अभ्यासला तर आपल्याला असे लक्षात येते की 189 देशांच्या यादीमध्ये भारताचा मानव विकास निर्देशांकाचा जो क्रमांक आहे, जो रँक आहे तो 131वा आहे. म्हणजेच भारत देश हा विकसित देशांच्या मूल्यापासून किंवा क्रमांकापासून अत्यंत दूर आहे. तो 131व्या क्रमांकावर आहे. तर त्याचं मानव विकासाचं जे मूल्य आहे ते मूल्य 0.645 एवढं आहे. म्हणजे भारत देश हा मध्यम विकसित स्वरूपाचा देश आहे, विकसनशील स्वरूपाचा देश आहे. या बाबतीमध्ये पहिल्या क्रमांकाचा जो देश आहे तो देश म्हणजे नॉर्वे आहे. नॉर्वे या देशाचं जे दरडोई ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे तो देश हा नॉर्वे आहे. नॉर्वे या देशाचं मानव विकास मूल्य जे आहे ते जागतिक पातळीवरती सर्वाधिक असताना आपल्याला दिसून येतं. आणि भारताखालोखाल नंतर पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ यासारख्या छोट्या छोट्या देशांचा समावेश या भारताच्या क्रमांकाच्या नंतर लागतो. परंतु भारत देश हा विकसनशील श्रेणीमध्ये आहे आणि नॉर्वे, अमेरिका, जपान ही मानव विकासाच्या बाबतीतही अग्रेसर आहेत किंवा पहिल्या क्रमांकावर असताना आपल्याला दिसून येतात. तर मित्रांनो, आजच्या तासामध्ये आपण विकसनशील देश कोणते, विकसनशील देश कोणते यांची व्याख्या, यांचं जे मानक आहे, जे स्टँडर्ड आहे, याचं विभाजनाचं जे स्टँडर्ड आहे, हे स्टँडर्ड दरडोई उत्पन्न असेल, GDP असेल किंवा मानव विकास निर्देशांक असेल, या 3 संकल्पनांच्या आधारे आपण मानव विकसित देश, विकसनशील देश या दोन्ही संकल्पना, या दोन्ही प्रकारच्या देशांची माहिती घेतली. तर आजच्या या तासामध्ये आपण थांबू. धन्यवाद.